हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज घेऊन आली आहे जरा वेगळी रेसिपी. नेहमीच हेल्दी झाला, आज जरा जंक फूड घेऊन येते आहे. तर मी थोडंसं ऑइल गरम केलं आपल्या तडका पॅनमध्ये. त्याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट, त्यानंतर थोडासा गरम मसाला, मीठ ह्या सगळ्या गोष्टी टाकते आहे. आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत दही. आता हे सगळं काय चाललंय? तर हे चाललंय मॅरिनेशनसाठी प्रोसेस चालली आहे. पनीरला मला थोडंसं मॅरिनेट करायचं आहे. आणि त्यानंतरनं आपण बनवणार आहोत आज पिझ्झा. कारण खूप दिवस झाले अद्वैत मला सांगतोय पिझ्झा करायला आणि मला काय झालंय, की कामामुळे जमत नव्हतं. आता नेहमीच हेल्दी गोष्टी मागतो तो, त्यामुळे कधीतरी एखादी गोष्ट मागितली तर ती बनवलीच पाहिजे. मला वेळ नव्हता त्यामुळे आज मी वेळात वेळ काढला आणि त्याच्यासाठी ही गोष्ट बनवायला घेतली. कारण होतं काय ना, की आपल्या जॉबच्या दगदगीमध्ये आपण मुलांना म्हणावा तितकासा वेळ देऊ शकत नाही. त्यामुळं मग मलाही कधी-कधी असं वाटतं, की ठीक आहे जाऊ दे. त्याच्या 1-2 हौस-मौस पुरवल्या तर त्यात काही वावगं नाहीये. कारण तो आपल्याला एवढा सपोर्ट करतोय तर त्याच्यामुळेच आपला जॉब वगैरे होत आहे. तर मग तो कधी काही हट्ट करतोय, तर तो आपण नक्की पुरवला पाहिजे. जे योग्य हट्ट असतील तेच. त्यामुळे मग म्हटलं चला आता बनवूयात त्याच्यासाठी आज पिझ्झा. बाहेर जाणं आणि ते कसं, की प्रिझर्व्हेटिव्ह टाकलेले असतात, त्यामुळे ते काही चांगलं नसतं. त्यापेक्षा आपण घरीच बनवूया. पण झालं असं, की मला टाईमच मिळत नव्हता त्याच्या डो बनवण्यासाठी. त्यामुळे मग मी बेस रेडीमेडच आणले. नाहीतर अदरवाईज मी बेस पण घरीच बनवते. तर मग आता आपण जे तेल गरम करून त्याच्यात तिखट, थोडंसं गरम मसाला, मीठ टाकलं होतं. आता त्याच्यामध्येच आपण दही टाकलंय आणि थोडं घट्ट करण्यासाठी बेसन पीठ टाकलंय. ह्याला छान असं मिक्स करून घेतलंय, जेणेकरून ह्याला पनीर छान कोट होईल पनीरला हे. तर आता आपलं जे मॅरिनेशन आहे ते रेडी झालेलं आहे. मग आता आपण जे पनीर स्लाइस आणलेली आहे, ते आपण कट करून घेऊयात. मला आता त्याच्यासाठी जो पिझ्झा बनवायचा होता, तो पनीर टॉपिंग टाकणार होते मी त्याच्यावर. मग म्हटलं थोडंसं त्याला तंदुरीसारखा फ्लेवर द्यावं. त्यामुळं मग मी त्याचे छोटे पीसेस कट केले. त्यानंतरनं आपण ते व्यवस्थित आपल्या रेडी केलेल्या मॅरिनेशनमध्ये टाकले. त्याला व्यवस्थित कोट करून साईडला काढून ठेवले. एक 10-15 मिनिटं मी ते तसेच ठेवले. आता ही सगळी गोष्ट चालली आहे बरं का शनिवार रात्रीची. मी एवढा गडबडीमध्ये त्याच्यासाठी हे आणलं आणि त्याच्यासाठी हे शनिवारी रात्री केलं 2 पिझ्झा. तर सकाळी सरांची फर्माईश काय? तर आज मला पिझ्झा पार्टी करायची आहे माझ्या फ्रेंड्सना बोलून. मग हीच प्रोसेस मी पुन्हा रविवारी सकाळी केली आहे आणि त्याच्या सगळ्या फ्रेंड्सना बोलून मग त्याने रविवारी पिझ्झा पार्टी केलेली आहे. तर आता हा रात्री मी जी रेसिपी केली ती आज शेअर करते आणि उद्या मी तुम्हाला त्यांच्या पिझ्झा पार्टीचा व्हिडिओ शेअर करेल. आता जोपर्यंत पनीर मॅरिनेट होत होतं, तोपर्यंत मी एक कॉर्न आणला होता. तर मग मी ते सुट्टा केला आणि ते कॉर्न्स मी सगळे बॉईल करण्यासाठी ठेवले. थोडंसं मीठ टाकलं होतं ऑब्व्हियसली आणि हळद टाकली होती मी कॉर्न बॉईल करताना. जोपर्यंत आपले इकडे कॉर्न बॉईल झाले आणि बाकीची प्रोसेस केली, तोपर्यंत मॅरिनेशन ऑलरेडी झालं होतं 10-15 मिनिट. मग मी तव्यावर तेल घेऊन थोडं हाय फ्लेमवर ते पनीर जे ते कोट केलं. त्याला एकदम चांगलं ब्राउन करून घेतलं, कारण आपण जेव्हा ह्याचे पीसेस करणार आहे, त्याच्या एकाच साइडला फक्त ती कोटिंग येणार आहे. तर खाताना थोडा तो स्मोकी फील आलाच पाहिजे, यासाठी ते ब्राउन किंवा ब्लॅक करायचं आहे, कारण आपण त्याला अजून कट करणार आहोत. त्यानंतरनं मग मी कॅप्सिकम घेतली शिमला मिरची. त्याचा मधला पार्ट मी सगळा काढून टाकला होता आणि त्यानंतरनं मग मी आता त्याला कट करते आहे. आता हे पण कट करताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. त्याला काही असं लिमिट नाही. आता मी यामध्ये क्युबिकल शेपमध्ये किंवा चौकोनी शेपचे थोडेसे कट केलेले आहेत. पाहिजे तर तुम्ही थिन उभ्या स्ट्रिप पण काढू शकता. तुम्हाला जसं हवं तसं. ऑनियन, टोमॅटो, त्यानंतरनं कॅप्सिकम तुम्हाला जे काही टाकायचं ब्रोकोली वगैरे ते. तर पाहिजे तशा आकारात टाकू शकतात. बट कसं होतं ना, की हे दिसायला डाईस छान दिसतात चौकोनी आकाराचे. पण जे तुम्ही थ्रेडेड काढतात ना लांब-लांब, तर ते लवकर शिजतात किंवा आपण शिजतात म्हणण्यापेक्षा लवकर ते मायक्रोवेव्हमध्ये किंवा तुमच्या पॅनमध्ये शिजले जातात. कारण ते बारीक आकार असल्यामुळे एरिया वाईज. तर तुम्हाला पाहिजे तसं तुमच्या चॉईसनुसार तुम्ही त्याला कट करू शकता. आता माझ्याकडे जे होते ते कॅप्सिकम एक 2-3 मी कट केले व्यवस्थित. आता आज रात्री ऑलरेडी लेट झाला होता, स्वयंपाकही होता, दुसरीसाठी पिझ्झाही करायचा होता. त्यामुळे मी फक्त व्हेजिटेबल्स कट केले आणि डायरेक्टली ते पिझ्झावर मी अरेंज केले. इन जनरल मी ते थोडेसे मायक्रोवेव्ह आधीच करून घेते. ज्यावेळेस तुम्ही रेडीमेड पिझ्झा बेस आणतात, तो लवकर होतो. त्यामुळे तुमच्या भाज्यांना तो शिजायला वेळ देत नाही. त्यामुळे शक्यतो भाज्या मायक्रोवेव्हमध्ये किंवा कढईमध्ये विदाऊट ऑइल थोड्याशा
फ्राय करून घ्यायच्या आणि मग त्या पिझ्झावर ठेवायच्या. जेणेकरून तो पिझ्झा बेस किंवा ते चीज मेल्ट होईस्तोपर्यंत तुमच्या भाज्या पण छान शिजल्या जातात. पण आज जरा वेळेचा अभाव असल्यामुळे मी त्या तशाच ठेवल्या. तर संडेला मात्र मी अगोदर मुलं येण्याअगोदर या सगळ्या भाज्या मायक्रोवेव्हमधून एक राउंड करून काढल्या होत्या. जेणेकरून त्या थोड्याशा सॉफ्ट झाल्या होत्या आणि सेकंड टाईम ज्यावेळेस मी ते पिझ्झावर ते टॉपिंग टाकलं, त्यावेळेस मस्त ते क्रिस्पी असं गोल्डन ब्राउन कडा झाला होता सगळ्या ऑनियनच्या आणि कॅप्सिकमच्या वगैरे. जेव्हा त्या छान अशा सिझल होतात ना, त्यावेळेस खायला छान वाटतं. तर आज ऑलरेडी लेट झालं असल्यामुळे तर मी तशाच भाज्या ठेवल्या होत्या. आज मी काही जास्त कष्ट घेतले नाही. कारण ऑलरेडी खूप झालं होतं स्वयंपाक आणि त्यानंतरनं ते पनीर मॅरिनेशन वगैरे. टोमॅटो पण कट करताना मधला पार्ट काढून घेतला होता. त्यानंतरनं त्याचे काही क्यूब किंवा तुम्ही थ्रेड लाईक त्याला कट करू शकतात. आता हा मधला पार्ट फेकून न देता तो खाऊन घ्यायचा आहे किंवा मुलांना खाण्यासाठी द्यायचा आहे. कारण ते वेस्टेज नाहीये. फक्त ते आपण त्याच्यात पाण्याचं कंटेंट असल्यामुळे ते पिझ्झा बेसवर आपण यूज करू शकत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही मैद्याचा पिझ्झा बेस घरीच बनवतात, त्या केसमध्ये तुम्ही भाज्या कच्च्या टाकल्या तरी चालतील. कारण काय होतं, की तो बेस शिजायला टाईम लागतो. तर तेवढ्या वेळामध्ये भाज्या पण व्यवस्थित पद्धतीने शिजल्या जातात. बऱ्याच वेळा काय होतं, की आपण बाहेरून आणलेला जो ब्रेड आहे ना, तर तो कडक होतो. तो बेस आणि जो आपण बाहेर खातो, तर तो बेस याच्यामध्ये खूप फरक येतो. आता शक्यतो तर तो प्रिझर्व्हेटिव्ह टाकून आधीच करून ठेवलेला ब्रेड आहे. त्यामुळे जो बाहेर आपण पिझ्झा खातो त्याला तो मॅच करूच शकत नाही. बट त्यातल्या त्यात तुम्हाला जर बाहेरच्या पिझ्झासोबत रेडीमेड बेसने मॅच करायचं असेलच, तर तुम्ही त्या भाज्या अगोदरच थोड्याशा विदाऊट ऑइल फ्राय करून घेऊ शकतात किंवा मायक्रोवेव्हमधून काढू शकता. जेणेकरून भाज्या आणि बेस एकदाच व्यवस्थित क्वांटिटीमध्ये येईल आणि दुसरं गोष्ट, की तो बेस तुम्हाला कडक होऊ द्यायचा नसेल, तर त्या बेसवर सगळीकडे पाणी स्प्रेड करायचंय. मी चमच्याने सगळीकडे बेसला पाणी लावते आहे. तो ओला झाल्यामुळं काय होतं, की तो शिजायला थोडा टाईम घेतो आणि तो लवकर कडक होत नाही. मग तो त्याने शिजायला टाईम घेतला, तर तेवढ्या वेळामध्ये काय होतं, की आपल्या भाज्या पण शिजल्या जातात आणि चीज पण मेल्ट होतं. अदरवाईज नाहीतर बेस शिजून जातो आणि कडक होतं आणि वरचं सगळं ते मेल्ट झालेलं नसतं. तो प्रॉपर बनत नाही. आता एकदा पाणी लावल्यानंतर मी फोर्कने सगळीकडे त्याला होल्स करून घेतलेले आहेत. मग याच्यामुळे हे होल्स केल्यामुळे किंवा पाणी लावल्यामुळे तो जो बेस ओला झालाय, त्याला थोडंसं त्यात पाण्याचं कंटेंट आल्यामुळे त्याला स्वतःला बेक व्हायला थोडा टाईम लागतो आणि मग त्याने टाईम घेतल्यामुळे तेवढ्या वेळात आपल्या भाज्या किंवा मग तेवढ्या वेळामध्ये आपलं जे चीज वगैरे ते व्यवस्थित मेल्ट होतं. तर आता हा पिझ्झा सॉस आहे. हा मी शक्यतो लवकर बनवत नाही या गोष्टी घरी जास्त जंक फूड होत नाही. त्यामुळे मी आज तो रेडीमेड आणला. मी हा रेडीमेड आणत नाही. तुम्ही माझ्या मागच्याही सँडविचच्या किंवा ब्रेड पिझ्झाच्या रेसिपीत पाहिलं असेल. मी टोमॅटो सॉस त्यानंतरनं चिंग्सची शेजवान चटणी, अद्रक लसूण पेस्ट, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स हे आणि थोडंसं आपलं घरगुती मीठ आणि टोमॅटो सॉस हे मी मिक्स करते व्यवस्थित आणि तेच मी लावत असते. बट आज बऱ्याच टोमॅटो सॉस नव्हता किंवा अजून 1-2 गोष्टी नव्हत्या. त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे आता घाईच्या कामाला मग मी हा सॉसचा पॅक आणला. हाही छान लागतो. पण यापेक्षा बेटर ज्यावेळेस तुम्ही ते सगळं मिक्स करता ना, तर तुम्हाला तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त तिखट, मीठ ह्या गोष्टी ॲडजस्ट करता येतात. चला तर पिझ्झा सॉस स्प्रेड करून झालेला आहे. हा पिझ्झा आदूसाठी बनतोय त्यामुळे मी सॉस जरा कमी प्रमाणामध्ये लावलेला आहे. तर आता हे आपलं टॉपिंग सगळं मी असं एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. यात फक्त आता आपले कॉर्न जे आहेत ते बॉइल्ड आहेत. बाकी ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्या कच्च्याच आहेत आणि कुक्डच आहेत. हे आपण असंच्या असंच यूज करणार आहोत. चला तर आता आपला पिझ्झा बेसवर आपण एक-एक करून ह्या सगळ्या गोष्टी ॲड करूयात. तर सगळ्यात अगोदर मी टोमॅटो टाकते आहे. तुम्हाला पाहिजे तशा शेपमध्ये, पाहिजे तशा आकारमध्ये, पाहिजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही टाकू शकता. काही मुलांना व्हेजिटेबल्स आवडतात, तर त्यांच्यासाठी टाकायच्या. ज्यांना आवडत नाही त्यांना त्यांच्या आवडीच्या किंवा आवडत नसेल तर प्लेन तुम्ही चीजसुद्धा त्यावर टाकू शकता. अद्वैत खातो इन जनरल सगळ्या व्हेजिटेबल्स त्याच्यामुळे मी ठेवते. आता पिझ्झा म्हटलं तरी काय हे फारच खूप अनहेल्दी होतं असं नाही. त्यात जो मैदा आहे तोच फक्त तेवढा काय तर खूप एक 4, 5, 6 महिन्यातून तुम्ही थोडा मैदा पोटात गेला तरी त्याने काही खूप असं अनहेल्दी गोष्ट होत नाही. आणि बाकी तर व्हेजिटेबल्स आपण घरूनच देतोय आणि बाकी आपण जे प्रिझर्व्हेटिव्ह सॉस वगैरे याच्यापेक्षा जर घरीच सॉस बनवत असेल तर मग अजूनच उत्तम. ह्याच्यामध्ये बाकी ज्यावेळेस ही गोष्ट घरी बनवली जाते ना, जरी ते फास्ट फूड असलं आणि ज्यावेळेस आपण घरी बनवतो, तर ते फार कमी प्रमाणात तुम्हाला हार्म करतं किंवा रादर करतही नाही. कारण जर तुम्ही ते कमी क्वांटिटीत आणि खूप दिवसातून कधीतरी एकदा फॉर अ चेंज म्हणून खाल्लत तर. जर रिपिटेटिव्हली या गोष्टी तुम्ही सारख्या कंझ्युम करत असाल, तरच त्या तुमच्या शरीराला अपायकारक असतात.
चला तर अशा पद्धतीने अद्वैतचा पिझ्झा आता रेडी होतोय. त्याच्यात सगळ्या गोष्टी आपण ॲड केलेल्या आहेत. हे काम मला जास्त आवडतं. एकदम डेकोरेटिव्ह काम आहे. आपल्याला पाहिजे तसं आपल्या शेपनुसार आपण हे बनवू शकतो पिझ्झा. आता यानंतर ना येत आहे आपलं पनीर. हिरो इन्ग्रेडियंट आहे आपल्या पिझ्झाचा असतो. आज आपण पनीर पिझ्झा बनवत आहे. ॲक्चुअली ना हे पिझ्झा वगैरे बनवताना ओव्हन पण अगोदर तुम्ही हे जेव्हा लावतात त्यावेळेस प्रीहीट करायचं. तर प्रीहीट केलेलं असेल तर तो पिझ्झा बनायला जरा कमी वेळ घेईल आणि सगळं इव्हन टेम्परेचर त्यामध्ये मेंटेन होतं. त्यामुळे मी थोडंसं एक 2-2.5 मिनिटं मायक्रोवेव्ह ऑन करून ठेवला होता, जेणेकरून तो ऑलरेडी प्रीहीटेड असेल ज्यावेळेस मी त्याच्यामध्ये हा पिझ्झा ठेवेल तेव्हा. बरेचसे मीही खूप जास्त काही यूज करत नाही. एक 2-3 गोष्टींसाठीच मायक्रोवेव्ह यूज होतो. बट आता YouTube चॅनलमुळे आपण वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करूयात. खारी, पाव हे सुद्धा ब्रेड हे सुद्धा बनवण्यासाठी आपण ट्राय करूया. इन जनरल मी फक्त पिझ्झा वगैरे याच गोष्टींसाठी यूज करते किंवा पास्ता. पण आता बघूयात. चीज नाचोज वगैरे ह्या सगळ्या रेसिपी आपण ट्राय करूयात. त्यामुळे मी जादा एक्सपेरिमेंट केलेला नाहीये या ओव्हनवर. चला तर आपला ओव्हन ऑलरेडी प्रीहीटेड होता. त्याच्यामध्ये मी आता हा पिझ्झा ठेवलेला आहे. त्यानंतर ना मी कॉम्बिनेशन जे आहे ना मायक्रोवेव्ह प्लस आपण म्हणतो ना ग्रिल हे दोन्ही पण एकत्र कॉम्बिनेशन घेतलं होतं. त्यानंतर ना आय थिंक मी ते 450 डिग्री 200 डिग्रीला आणि 450 ते कॉम्बिनेशन आणि 2.5 मिनिटाचा काहीतरी तो मी रोटेशन लावलं होतं. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की व्यवस्थित सांगेल. आता मी ऑलरेडी ते लावलंय. लावताना मी तुम्हाला ते दाखवेल. आणि त्यानंतर ना मी सेकंड पिझ्झा लावायला घेतला. तर जोपर्यंत आपला फर्स्ट पिझ्झा होतोय तोपर्यंत सेकंड. जसं-जसं तुमचे एक-एक पिझ्झा जाऊ लागतात त्याचं तुम्ही टाइमर थोडं-थोडं कमी केलं तरी चालतं. कारण ओव्हन ऑलरेडी खूप हीट झालेला असतो. तर जोपर्यंत सेकंड पिझ्झा लागतोय तोपर्यंत आपला फर्स्ट लॉट रेडी होऊन जाईल. आता उद्या तर काय उद्या संडे आहे. मला तर काम आहे उद्या. बट घरची कामं भरपूर असतात संडेला. घरचा भाजीपाला आणणं, सामान आणणं, आठवड्याभराच्या गोष्टी व्यवस्थित ठेवणं जागेवर वर्किंग वुमन असेल तर. सगळं घरात काय हवंय, नकोय ते बघणं, क्लीनिंग, मग डस्टिंग हे सगळं करत असताना सॅटर्डे आणि संडे बाकीच्यांना सुट्टी असल्यामुळे त्यांचा सुट्टीचा दिवस असतो. मग त्या दिवशी त्यांना काहीतरी वेगळं खायचं असतं. मग हेही काम एक अजून एक वेगळं लागलेलं असतं. त्यामुळे आता उद्याचा तर प्लॅन आधीच कळालाय अद्वैतचा. त्यामुळे उद्या आता लवकर उठून तयारीला लागावं लागेल पिझ्झासाठी. संडेच्या दिवशी असं वाटतं, की आपण हे खूप आराम करावा. आता अगोदरचा पिझ्झा अद्वैतचा होता त्यामुळे मी चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो टाकलं नव्हतं. हे आमच्या पिझ्झावर मी ते आता टाकते. तर मी काय सांगत होते, की संडेचा दिवस असतो आरामाचा. तर असं वाटतं, की सॅटर्डे, संडे आराम होईल, पण आराम तर काही होत नाही. डबलच कामं होतात. कारण मग मुलालाही त्या दिवशी सुट्टी असते, त्याच्यासोबतही वेळ घालवायचा असतो. त्याच्याही काही डिमांड्स असतात, त्या पूर्ण करायच्या असतात. आणि मग ते आपण नाही करणार तर कोण करणार? आणि शेवटी कितीही झालं तरी मुलंच ती. जर आठवडाभर आपल्या कामानुसार किंवा आपल्या वेळेनुसार ते लोकं ॲडजस्ट करतायत, तर मग संडेच्या दिवशी आता मुलानुसार मलाही ॲडजस्ट करावंच लागेल. त्यामुळे मग मी जास्त सॅटर्डे, संडे असं म्हणत नाही, की बाबा आता करायला नको आहे कुठली गोष्ट किंवा आराम करायचा आहे. थोडा त्रास झाला तरी चालेल, पण त्यामुळे मुलाला आनंद मिळतो तर तोच आपला आनंद आहे. चला तर पिझ्झा रेडी झालेला आहे अद्वैतचा. आता आपण त्याला कट करण्यासाठी घेऊयात. आणि अद्वैतलाच विचारूयात, की त्याला कसा वाटला? तोच आपल्याला आज रिव्ह्यू देईल. आणि उद्या तर मुलं येतीलच अद्वैतचे फ्रेंड्स. ते आल्यानंतर ना मग त्यांच्याकडून रिव्ह्यू घेऊया. व्यवस्थित कट केलाय मी. छोटा पिझ्झा बेस असल्यामुळे मी 4च स्लाईस एका बेसचे 4च स्लाईस छान अशा पद्धतीने तो सेपरेट पण होतोय. व्यवस्थित चीजी झालेला आहे. आणि कलरही एकदम छान दिसतायत. एकदम उभरून आलेत कलर ते ग्रिल झाल्यानंतर ना. आता अद्वैतला खाण्यासाठी देऊयात आणि त्याची रिएक्शन घेऊया.
छान छान छान. चला तर अद्वैतलाही पिझ्झा आवडलेला आहे. आता तुम्हीही बनवून बघा आणि कळवा तुम्हाला आवडलाय की नाही. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.